आता सगळे जण जे तप करतात आयुष्यामध्ये त्याची वर्णन भगवंत करतायत. सात्विक राजस वर्णन झालं, आता तामस तपाचं ते वर्णन करतायत 19व्या श्लोकामध्ये. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्साधनार्थम वा तत् तामसम उदाहृत. ते म्हणतात की जे मूर्खतापूर्वक, म्हणजे यात काही फार तथ्य नाही, असं हट्टाने केलंय, मन वाणी आणि शरीराला कष्ट देऊन केलंय, कष्ट दिलेत सगळ्याला, पण मूढपणे वेड्यावाकड्या पद्धतीने, किंवा दुसऱ्याचा अनिष्ट व्हावा म्हणून तप केलेलं आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. सगळं चांगलं केलं पण दुसऱ्याचा अनिष्ट व्हावा म्हणून केलं, म्हणजे तामस तप आहे. आता बघा महाभारतामध्ये कर्णाचं उदाहरण खूप आदर्श आहे तामस तपामध्ये. कर्णाने विद्या शिकण्याकरता द्रोणाचार्यांकडे गेले, त्यांनी नाकार दिला. सुतपुत्राला मी शिकवणार नाही म्हणून. मग कर्ण गेला परशुरामांकडे, पण तिथे गेला ब्राह्मणाचं रूप घेऊन गेला, आणि त्यामुळे मला शिष्य करा, मला शिकवा. तर मग त्यांनी शिकवलं सगळं त्याला. मग एक दिवशी असं की तो परशुराम कर्णाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते. एक भुंगा आला आणि त्याने कर्णाच्या मांडीवर चावायला सुरुवात केली. तर वेदना होत होत्या, कर्णाने सहन केल्या. त्या भुंग्याने खूप मोठं भोग पण पाडलं, तिथे खूप रक्त व्हायला लागलं, तरी कर्णाने ते सहन केलं. म्हणजे रक्त जेव्हा परशुरामांच्या अंगावर जायला लागलं, अंगाखाली, तेव्हा त्यातनं ते जागे झाले. आणि त्यांनी पाहिलं की अरे हे रक्त कर्णाचं आहे. एवढ्या भुंग्याने हो केलं, पण कर्णाने मांडी हलवली नाही. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, अरे म्हणजे तू ब्राह्मण कसा, ब्राह्मण एवढी सहनशक्ती दाखवूच शकणार नाही म्हणे. तेव्हा कर्णाने आपल्याला खरं रूप सांगितलं. परशुराम म्हणले की तू ब्राह्मण हे खोटं रूप घेऊन माझ्या पुढे आला होता. आणि कर्णाच्या मनात इच्छा काय होती, अर्जुनाला वध करण्याकरता हे सगळं ज्ञान मिळवायचं. दोन चुका झाल्या या ठिकाणी, आणि त्यामुळे हे तामस्तप झालं. पण साहजिकच त्यामुळे परशुरामाने त्याला शाप दिला. ऐन युद्धाच्या वेळेला अर्जुनाशी युद्ध करता, ऐन युद्धाच्या वेळेला तुला विस्मृती होईल, तुझे सगळे मंत्र विसरशील, त्यामुळे तुला अस्त्र वापरता येणार नाही. आणि झालं तेच. कर्ण सगळं विसरला. ज्या प्रत्यक्ष अर्जुनाशी युद्ध सुरू झालं त्या कर्ण सगळे मंत्र विसरला, आणि त्यामुळे अर्जुनाने त्याचा वध केला. म्हणजे तामस्तप लक्षात घ्या कसं वर्णन केलेलं आहे ते. आता खरं म्हणजे कसं की आपण काल जे दोन सात्विक आणि राजस तप पाहिलं, आणि आता तामस, तिघांची एकत्र उजळणी जरा आवश्यक आहे, म्हणजे फरक लक्षात येईल आपल्याला. बरेच श्लोक वाचत नाही मी, पण सात्विक तपाचं जे वर्णन केलेलं आहे ते सगळं काही निरपेक्ष वृत्तीने करायचं, कुठल्याही फळाची अपेक्षा नाही की मी ह्याच्याकरता करतोय, मला याच्यामुळे ते पाहिजे, अशी कुठल्या प्रकारची अपेक्षा न करता तप करायचं. आणि श्रद्धेने करायचं, किंवा श्रद्धा आहे जे करतो मी त्याच्यावरती. मग असं केलेलं तप आहे ते सात्विक म्हणून सांगितलेलं आहे. नंतर सांगितले जे सत्कार पाहिजे, मला सन्मान पाहिजे, अशा करता केलेलं तप, किंवा दुसऱ्या काही स्वार्थाकरता, माझा स्वार्थ आहे म्हणून मला पाहिजे, म्हणजे फलाशा ठेवून केलेलं तप थोडक्यात म्हणजे. किंवा पाखंडीपणे दाखवण्यापुरतं तप केलं, प्रत्यक्ष काही श्रद्धा बिद्धा काही नाहीये, दाखवण्यापुरतं केलं, तर त्याचे काहीतरी परिणाम मिळतात, म्हणजे क्षणिक असतात. तर याला त्याने राजस्तप म्हटलेलं आहे. आणि आता तिसऱ्या तपात ते म्हणतायत की मूर्खपणाने केलेलं तप, हट्टाने केलंय, मन वाणी आणि शरीराला त्रास देऊन केलंय, पण चुकीच्या पद्धतीने केलंय, मूर्खपणे केलेलं आहे. त्याला श्रद्धा बिद्धा पण काही नाहीये, शास्त्र पण काही नाहीये, किंवा मग दुसऱ्याचं कल्याण अकल्याण भाव म्हणून केलेलं तप, जसं कर्णाने केलं तसं. हे सगळं तामस तप असं वर्णन केलेलं आहे. त्याच्यापुढे दानाचं वर्णन करतात भगवंत. पण 3 प्रकारचे दान आहेत, ते तिन्ही श्लोक आपण पुढच्या याच्यात बघूया. आपण आता 3 प्रकारचे तप पाहिले, ते सात्विक, राजस आणि तमस. आता भगवंत 3 प्रकारचे दान सांगतायत.
कारण आपल्याला सुद्धा लक्षात आहे दान त्यात काय दान द्यायचं आहे, चांगलंच आहे, काय वाईट आहे असं नाही. पण त्यात पण 3 पातळ्या आहेत, त्या समजून घेण्यासारख्या आहेत, फार महत्वाच्या आहेत. 20व्या श्लोकामध्ये त्यांनी सात्विक दानाचं वर्णन केलंय. दातव्यम इति यद्दानम दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. बघा हे फार महत्वाचं आहे बरं का, की दान देणं हे आपलं कर्तव्य म्हणून आपण करतोय, कोणावर उपकार करत नाही असं भगवंतांचं म्हणायचं आहे. की दातव्यम हे माझं कर्तव्य आहे, या भावनेने मी दान देतोय. नंतर ते देश काल आणि पात्र हे योग्य पाहिजे, म्हणजे योग्य ठिकाणी दिलं पाहिजे, योग्य वेळ पाहिजे तिथे, आणि तो पात्र माणूस पाहिजे त्याला. तो पात्र नसेल त्याला देण्यात काय अर्थ नाही. ते ज्या ठिकाणी योग्य नसेल त्या ठिकाणी देण्यात काय अर्थ नाही. किंवा वेळ देखील योग्य वेळी दिलं पाहिजे. आता असं चुकीच्या वेळी दिल्यानंतर काय होतं ते पुढच्या दानात दिसेल म्हणून मी आता सांगत नाहीये. पण या ठिकाणी असं म्हटलंय की त्याच्याकडनं आपल्याला उपकाराची पण अपेक्षा नाहीये, म्हणजे तो देणं शक्यच नाही, आपल्याला काही उपकार करणं शक्यच नाही. एकदाही तरी माणसाला दान दिलं, तो काय आपल्याला मदत करणार आहे, तो काय करणार आहे, काही नाही. अशा माणसाला देणं हे सात्विक दान आहे, लक्षात घे. हे दान देणं हे कर्तव्य आहे माझं, मी काही कोणावर उपकार करत नाही भूमिका. आणि पुन्हा देश काल आणि पात्र योग्य पाहिजे, आणि तो उपकार करू शकणार नाही हे माहीत असून त्याला देणं हे म्हणजे सात्विक दान आहे. आता यातलं पुढचे आणखीन लक्षात पातळ्या, पुढच्या खालची पातळी आहे राजस दानाची. ती 21व्या श्लोकात सांगितली आहे. यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तद्दानम राजसम स्मृतम. तर पहिलं म्हणलं की क्लेशपूर्वक दान देताना आपल्याला क्लेश होते, होतं ना, काय वर्गणी मला लोक आपल्याकडे द्यायची इच्छा नसते, काय नसते, पण आता ते गल्लीतली पोरच आहे, द्यायलाच पाहिजे, अतिशय दुःखित अंतःकरणातून आपण त्यांना देतो. असं नाही म्हणून क्लेशपूर्वक दिलं गेलं बा, दुःख आहे पण दिलं असं. नंतर प्रत्युपकाराची हेतू आहे, त्याने काहीतरी केलं पाहिजे माझ्याकरता, मी त्याला करतो, मी त्याने मला मदत केली पाहिजे, आणि काहीतरी उपकाराची हेतू आहे त्याच्या मागे, किंवा यातनं काहीतरी फळ मिळणार आहे, अशा उद्देशाने केलेलं जे दान आहे ते राजस दान आहे. म्हणजे फळाची अपेक्षा आहे, प्रत्युपकाराची अपेक्षा आहे, आणि देताना आपल्याला त्रास होतोय तरी देतो आपण, आनंदाही देत नाही, कर्तव्य म्हणून देत नाहीये, ते राजस दान सांगितले. आणि शेवटी तामस ज्ञान दान पण सांगितलंय. अदेश काले यद्दानम अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातम तत् तामसम उदाहृतम. म्हणजे वरच्या श्लोकात जे करू नका सांगितलं ते करणार आहे, असं की ते दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक दिलं जातं. हे दान देताना सत्काराने द्यायला पाहिजे, हे घे तुला पैसे, तर तोंडावर पैसे फेकायचे, हे सत्कार नाही होते. दान देणाऱ्याचा पण सत्कार केला पाहिजे, हे सत्कारपूर्वक दिलं पाहिजे, पण सत्काराशिवाय दिलं, नंतर तिरस्कारपूर्वक दिलं, आणि अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी आणि अयोग्य पातळीत दिलं तर ते तामस दान आहे. एका संस्कृत श्लोकाचं एक ओळ आहे, वृथा वृष्टी समुद्रेश. म्हणजे बघा, समुद्रावरती पाणी पडलं पावसाचं, काय उपयोग आहे त्याचे, एकटं पाणी समुद्रामध्ये आहे, त्याला आणखीन ढगाने दान दिलं पाण्याचं, त्याचा काय उपयोग आहे, ते तामस दान झालं. किंवा वृथा तृप्तस्य भोजनम, त्याचं पोट गच्च भरलं, त्याला तुम्ही जेवण दिलं, म्हणजे अपात्र बरोबर न पाहता दिलेलं दान आहे सगळं. आणि म्हणून सत्कारपूर्वक दिलेलं नाहीये, तिरस्कारपूर्वक दिलेलं आहे, चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळेला, चुकीच्या माणसाला दिलं तर ते सगळं तामस दान म्हटलं जातं. म्हणून दान देताना सुद्धा आपण विचार केला पाहिजे, जिथे ज्याची आवश्यकता आहे आणि ज्याला आवश्यकता आहे तो आपल्याला काही मदत करणार नाही, परत हे गृहीत धरून तत्काराने द्यायचंय. म्हणजे मग सात्विक दान किती चांगल्या पद्धतीने दिलं पाहिजे हे बघा, हे खरं दान आहे. आपण व्यवहारात बरेच आहे राजस किंवा तामस पद्धतीने दान देतो, आणि मग दान दिल्याचा टेंबा पण मिळवतो, ते पण नाही करत. म्हणजे मग त्या दानाचा खरा परिणाम आणि फायदा आत्मिक समाधान जो आहे, आणि ज्याला पुण्यकर्म म्हणता येईल, ते पुण्य तेव्हा होतं. राजस आणि सात्विक दान करून काही पुण्य होणार नाही, काही त्याने सगळ्यांनाच नुकसान आहे.
तर हे दानाचे 3 प्रकार आपण पाहिले. आता भगवंत थोड्याशा निराळ्या म्हणजे नेहमीपेक्षा या वर्गात अध्यायातल्या निराळ्या विषयावर वळलेले आहेत. हा श्रद्धात्रय विभाग होता. आता ते आणखीन काही गोष्टी सांगतायत. 23वा श्लोक आहे. ओम तत्सत इति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. भगवंत सांगतात ओम, तत् आणि सत अशी 3 प्रकारची सच्चिदानंद घन ब्रह्माची नाव आहेत. म्हणजे ब्रह्माला ओमय म्हणतात कारण ओम ब्रह्माचंच प्रतीक आहे. इथं पतंजलीने पण सांगितलंय तस्य वाचका प्रणव. तत् आणि सत ही देखील ब्रह्म म्हणजे त्या ईश्वराची नाव आहेत. ज्या ईश्वराने सगळ्या सृष्टीची निर्मिती केली त्याची 3 नावं आहेत. म्हणून सच्चिदानंद घन ब्रह्म असं म्हटलेलं आहे. आणि त्यात पुढे सांगितलं की त्याच्यापासून तर सृष्टीच्या सुरुवातीला ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी रचले गेले. ब्राह्मण म्हणजे वेदाचा एक भाग आहे, ब्राह्मणक म्हणून, हे लक्षात घ्या. तो या ठिकाणी संदर्भ आहे त्याचा. वेदातला महत्वाचा भाग आहे तो. वेदामध्ये संहिता, ब्राह्मणक, उपनिषद असे भाग असतात सगळे. त्या ब्राह्मणक हा वेदातलाच एक भाग आहे. त्या ते ब्राह्मणक, वेद आणि यज्ञ हे सगळे रचलेत त्या परमात्म्यानेच रचलेत अशा अर्थ म्हणले की त्यांच्यापासूनच निर्माण झालेत. आणि वेदांचं सांगितलेलं भगवंताचं उच्छ्वसित आहे म्हणून. म्हणजे सगळ्या गोष्टी त्या ब्रह्माने निर्माण केल्यात असं या ठिकाणी सांगितलंय. आणखी पुढच्या श्लोकात सांगितलंय तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ता सततम ब्रह्मवादिनाम. आणि म्हणून ते म्हणतायत की वेदमंत्रांचा उच्चार करण्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या, कारण या सगळ्या कुठल्या ज्या क्रिया आहेत यज्ञ, दान आणि तप या सगळ्या वेदात सांगितलेल्या आहेत. म्हणून तेच म्हणतात की श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने म्हणजे आगम प्रमाण म्हटलं आहे. त्यातल्या सगळ्या तज्ज्ञ अशा सांगितलेल्या आणि शास्त्रात सांगितल्यात म्हणजे वेदात सांगितल्यात त्याच्या क्रिया आहेत. यज्ञ सांगितले, यज्ञ तर योगाचं वैशिष्ट्य, वेदांचं वैशिष्ट्यच आहे. मग दान पण सांगितलंय, तप पण सांगितलंय. या सगळ्या क्रिया ओम या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच प्रारंभ होतात. कुठलाही मंत्र ओम शिवाय सुरू होत नाही, लक्षात घ्या. तसं कुठल्याही प्रक्रिया असतील, दान असेल, तप असेल किंवा यज्ञ असेल, ओमची सुरुवात पहिल्यांदा. कारण ओम हे ब्रह्माचं नाव आहे, हे आधीच्या श्लोकात सांगितलेलं आहे. निर्गुण निराकार परमात्म्याचं सगुण साकार रूप म्हणजे ओंकार आहे. त्यामुळे त्याच्या नावाने सगळं सुरू होतं, कारण त्यांनी त्या सगळ्या निर्माण केलेल्या आहेत. आणि त्यामुळे त्याचं नाव म्हणजे ओम घेऊनच सगळ्या गोष्टी सुरू होतात. असं ओंकाराचंही महत्व या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणखीनही काही महत्व सांगितलंय ते आपण उद्या बघू. आज या ठिकाणीच थांबूया. हरि ओम.